नीट पेपर फुटी प्रकरणाबाबत लातूर कनेक्शन समोर आलं होतं। या प्रकरणात आरसीसी क्लासचे संचालक प्राध्यापक मोटेगावकर यांची चौकशी करण्यात आली होती। आता सीबीआयनं मोठी कारवाई केली असून त्यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे। संपूर्ण बातमी नेमकी काय आहे सांगतो, पण त्या अगोदर थोडक्यातला फॉलो करा। लातूरमधील प्रसिद्ध आरसीसी क्लासचे संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयनं ताब्यात घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। समोर आलेल्या माहितीनुसार आरसीसी कोचिंग क्लासच्या सराव परीक्षांचे अनेक प्रश्न थेट नीट परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळत असल्याचा सीबीआयला दाट संशय होता। या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी याला पोलिसांनी आधीच बेड्या ठोकल्या असून त्याचे मोटेगावकरांशी थेट संबंध असल्याचं तपासातून उघड झालं आहे। याच कारणावरून सीबीआयच्या विशेष पथकानं मोटेगावकरांची तब्बल 11 तास कसून चौकशी केली होती। एवढंच नाही तर चौकशीनंतर सीबीआयनं लातूरमधील आरसीसीच्या मुख्य कार्यालयावर छापा टाकून तिथले संगणक, लॅपटॉप आणि आयपॅड सारखी महत्त्वाची इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त केली होती। आता मोटेगावकरांना सीबीआयनं ताब्यात घेतलं असून त्यांना लवकरच न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे। सध्या सोशल मीडियावर आरसीसी क्लासेसचा एक व्हिडिओ देखील तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सराव परीक्षेतील प्रश्न मुख्य परीक्षेत आल्याचं विद्यार्थी मान्य करत आहेत। सीबीआयच्या धडक कारवाईमुळे लातूरच्या कोचिंग क्लास विश्वात मोठी खळबळ उडाली असून अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे। प्राध्यापक मोटेगावकर यांच्यावरील सीबीआयनं केलेल्या कारवाईबाबत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।